नमस्कार. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आज आपण काल झालेल्या निकालाचं धाराशिव जिल्ह्यातलं एकूण कशा पद्धतीनं निकाल लागला आणि कशा पद्धतीनं बदल झाले हे आपण आजच्या ह्याच्यामध्ये विश्लेषण पाहूया. प्रथमतः सुरुवातीला पाहूया धाराशिव या नगरपालिकेचा निकाल कशा पद्धतीनं लागला. धाराशिव नगरपालिका म्हटलं की दोन्ही पाटलांचा संघर्ष आपण इथं पाहिला. ओमराजे निंबाळकर असतील आणि राणादादा पाटील, जे की कौटुंबिक वाद एक राजकीय वादापर्यंत गेलेला आणि त्या वादाचा ही यासाठी नगरपालिका ही गाजली, कारण की तिथं मोठ्या प्रमाणात ज्या निधी मंजूर झाला त्या कामाला स्थगिती, त्यामुळे सुद्धा आरोप प्रत्यारोप झाले आणि त्याचा प्रत्यय म्हणून त्या निवडणुकीत सगळ्या धाराशिव जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. परंतु तिथला निकाल हा भाजप इथे विजयी झाले. नेहा राहुल काकडे या नगराध्यक्ष पदासाठी निवड झालेला आहे. तब्बल 21 नगरसेवक हे भाजपचे निवडून आलेले. इथलं जर आपण राजकीय विश्लेषण आपण जर पाहिलं तर महत्त्वाचं म्हणजे की तिथं भाजप एकाकी लढली. ऐन टायमाला शिंदेच्या सेनेला म्हणजे शिवसेनेला युती करू म्हणून असं ठरलं. मुंबईला गेले. मुंबईला अध्यक्षांनी यांनी घोषणा केली आणि ही चर्चा झाली की युती होणार. एबी फॉर्म द्यायच्या टायमाला पूर्णपणे भाजपने गनिमी कावा केला आणि एबी फॉर्म मोठ्या प्रमाणात सर्व उमेदवाराला दिले आणि सर्व जागा लढवल्या. तिथं मोठ्या प्रमाणात गोची झाली ती शिंदेच्या सेनेची. परंतु सत्तेमध्ये असल्यामुळे 10च नगरसेवक एबी फॉर्मवर शिंदेच्या सेनेनं उभा केले, परंतु तिथं कुठेही यश आलं नाही हे नाकारता येणार नाही आणि याचा कुठेही वाच्यता झाली नाही. चर्चा झाली भाजपच्या नगराध्यक्ष निवडून आला, परंतु तिथं शिंदेच्या सेनेचं सुद्धा अपयश आहे. ते सुद्धा मतं मोठ्या प्रमाणात डिवाईड झालेले आहेत आणि त्यामुळे सुद्धा भाजपला मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. परंतु नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी उमेदवार उभा न केल्यामुळे ॲक्च्युली त्यांचे मतं युतीमध्ये असताना जे की इथले निरीक्षक असणारे पक्षवाढीसाठी शिंदेच्या सेना राजन विचारे जे निरीक्षक होते ते त्यांनी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला आणि मोठ्या प्रमाणात स्थानिकच्या परिस्थितीचा विचार करून ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यंत्रणा राबवली. त्यामुळं भाजपला आपापच तिथं शिंदेच्या सेनेचे मतं जे आहेत ते भेटले आणि प्रखर विरोधक असल्यामुळे सूरज महाराज साळुंके जे की जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी पूर्णपणे भाजपसाठी काम केलं नगराध्यक्षपदासाठी, कारण त्यांचे उमेदवार निवडून येण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, परंतु तिथं अपयश आलं. परंतु नगराध्यक्षपदासाठी ते मतं डिवाईड झाली. इथला दुसरा जर विचार केला तर इथं शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी सुद्धा युतीमध्ये चर्चा घडवून आणली मोठ्या प्रमाणात, परंतु शेवटच्या क्षणाला त्यांनी एकाकी निवडणूक लढवण्यासाठी पवित्रा घेतला आणि त्यांची भूमिका पक्षवाढीसाठी प्रयत्न केला आणि मुस्लिम जे वोट आहेत धाराशिवमध्ये त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ही करून खलिफा कुरेशी जे आहेत त्यांना उमेदवारी नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आणि त्यामुळं इथं आपोआप मतं डिवाईड झाली. तिथं तसंच नाही केलं तर अजित पवार जे राष्ट्रवादी असेल त्यांच्याबरोबर मिळतं जुळतं घेतलं आणि तिथले, आणि त्यामुळं त्याचं फलस्वरूप असं झालं की त्यांच्या पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला 2 नंबरची मतं पडली आणि मताचं मुस्लिम वोट पूर्णपणे एक साईडला गेला आणि त्याचं फलस्वरूप म्हणजे त्यांचे नगरसेवकसुद्धा 8 नगरसेवक आले. म्हणजे पक्षाची ताकद वाढली आणि एक गट्टा मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेसने राखून ठेवलं. ह्याचासुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा या राष्ट्रवादी काँग्रेसला झाला आणि त्याचा नुकसान जर कोणाला झालं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि तिथले मतांचं डिवायडेशन झाल्यामुळे आपोआपच नगराध्यक्षपदाचा उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा तिथे पडला आणि मताचा विभाजन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नगरसेवक आले तिथं त्यांचे, काँग्रेसला इथं फायदा झाला. काँग्रेसचे एक किंवा 2 नगरसेवक असतात, परंतु यावेळेस 3 नगरसेवक तब्बल निवडून आले आणि त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा. अशा प्रकारे हे मताचं डिवायडेशन आणि जातीय सलोखा, जातीय मताचा गट्टा ह्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात
ही आणि ही तशी पाहिली तर नगरपालिका ही पक्षाच्या चिन्हावर जरी लढवत असतील, परंतु इथं तिथला स्थानिकचा नेता कोण आहे आणि नेत्याच्या मागं कोण आहे. इथं महत्त्वाचं म्हणजे की कालच्या निवडणुकीमध्ये मकरंद राजे निंबाळकर हे कुठेही आपल्याला फ्रंटला आलेले दिसले नाहीत आणि मोठ्या प्रमाणात त्याचा सुद्धा नुकसान हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला झालेलं आहे. अशा पद्धतीने जर राजकीय विचार जर केला तर मताचं डिवायडेशन याच्यामध्ये अजून दुसरी बाजू की अमित शिंदे पुन्हा भाजपशी जुळून घेतले. अक्षय ढोबळे जे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख होते त्यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात स्वतः नगरसेवक पदासाठी उभारले होते. त्यांच्या पत्नीच नगराध्यक्ष पदासाठी उभारण्यासाठी प्रयत्न चालू होते, परंतु त्यांनी सुद्धा पक्षाशी ही करून मोठ्या प्रमाणात फायदा, कारण की अक्षय ढोबळे वैयक्तिक त्यांची सुद्धा ताकद आहे आणि लिंगायत मतं सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मताचं डिवायडेशन होऊन सुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा हा भाजपला झालेला आहे. अशा पद्धतीने धाराशिव नगरपालिकेचा आपण एक लेखाजोखा पाहिला आणि त्याचं राजकीय विश्लेषण अशा पद्धतीनं झालेलं आहे. आणि अशामुळेच ही स्थानिकच्या परिस्थितीमुळे भाजपच्या इथं नगराध्यक्ष आणि नगरसेवकच्या जागासुद्धा वाढलेल्या आहेत, कारण की पक्षवाढीसाठी मोठ्या प्रमाणात यांनी प्रयत्न केला. मातबर नेत्यांना पक्षात ओढला आणि त्यांना उमेदवारीसुद्धा दिली. त्याचासुद्धा फायदा भाजपला मोठ्या प्रमाणात धाराशिव नगरपालिकेमध्ये झालेला आहे. दुसरी नगरपालिका पाहू आपण कळंब नगरपालिकेमध्ये जर विचार केला तर कळंब नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात एक उत्पन्न देणारी नगरपालिका म्हणून कळंबकडे पाहिलं जाते. बाजारपेठ मोठी आहे, कापड मार्केट असेल किंवा इतर बाजार मार्केटचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात उत्पन्न देणारी नगरपालिका आहे. परंतु या नगरपालिकेमध्ये सतत आलटून पालटून प्रभुत्व असणाऱ्या ज्या नेत्याचं मातबर नेत्यांचं नगरपालिकेवर प्रभुत्व आहे, अशा नगरपालिकेच्या नेत्यांच्याच पत्नीला उमेदवारी दिली आणि त्यामुळं इथली निवडणूकसुद्धा रंगतदार अवस्थेमध्ये होईल असं सर्वांनाच वाटलं होतं आणि त्याच पद्धतीने झालीसुद्धा. इथलं जर आपण राजकीय विश्लेषण पाहिलं तर शिवाजी अप्पा कापसे यांची पत्नी नगराध्यक्षपदासाठी उभारली होती आणि दुसरे होते ते संजय मुंदडा यांची पत्नीसुद्धा नगराध्यक्षपदासाठी. संजय मुंदडासुद्धा काही नगरपालिकेचे मध्ये त्यांचंही प्रभुत्व होतं आणि शिवाजी अप्पा कापसेसुद्धा काँग्रेस असेल किंवा इतर पक्ष असतील त्या पक्षाच्या माध्यमातून सत्ता आपल्या बाजूनं खेचून ठेवलेली होती आणि त्याचं प्रभुत्व. या निवडणुकीमध्ये जर 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 काही नवीन पाहायला भेटला असेल तर या नगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा जसं उस्मानाबादला झालं तसंच कळंब नगरपालिकेमध्ये सुद्धा झाला. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाची युती झाली आणि युतीचा परिणाम म्हणजे की मोठ्या प्रमाणात मताचं डिवायडेशन झालं. कळंबच्या नगरपालिकेचा जर विचार केला तर कळंबमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांची युती झाली होती आणि इथं मातबर नेते असणाऱ्या जे की काँग्रेसचे असतील पांडुरंग कुंभार यांनी सुद्धा एक प्रतिष्ठापना लावली होती. त्यांनी सुद्धा 2 उमेदवार एका त्यांच्या प्रभुत्व असणाऱ्या वार्डामध्ये उभा केले. इतरही उभारले होते काही ठिकाणी निरफळ असतील किंवा ही असतील. पांडुरंग कुंभारसुद्धा काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव आहेत. ते सुद्धा या नगरपालिका प्रतिष्ठेसाठी केली. त्यांनी जुळून घेतलं, परंतु राष्ट्रवादीनं जुळून न घेतल्यामुळे नगराध्यक्ष व नगरसेवकासाठी सुद्धा उमेदवारी दिली आणि मोठ्या प्रमाणात उभा सुद्धा केले. परंतु इथले जर वैशिष्ट्य केलं तर मताचा जर आपण विचार केला तर मत डिवायडेशन इथे झाले आणि इथला एक फायदा झाला की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कधीही म्हणजे शिवसेनेला कधीही इथं मोठ्या प्रमाणात हे नगरसेवक निवडून आले नव्हते, परंतु या बारीला नगरसेवकसुद्धा निवडून आलेले आहेत. परंतु तेच मतं तिथं जर विचार केला तर तिथंही नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरेचे 9 नगरसेवक निवडून आले आणि 1 काँग्रेसचा, अशा पद्धतीने 10. पक्षीय बलाबल पाहिलं तर भाजपचे 6 आलेत आणि 4 शिवसेनेचे. इथं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे की भाजपला कधीही तर कमळ फुललं नव्हतं. कळंबमध्ये या बारीला भाजपचे 6 तब्बल 6 नगरसेवक आलेले, म्हणजे की राणादादा पाटील यांनी भाजपवाढीसाठी इथं प्रयत्न केला आणि इथल्या स्थानिक नेतृत्वानं सुद्धा शिवाजी अप्पा कापसे असतील यांनी जुळून घेऊन त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात उमेदवारी दिली आणि 9खे उमेदवार पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये निवडून आलेले. इथं जर वैशिष्ट्य पाहिलं तर इथल्या नगरपालिकेमध्ये
जे मातबर नेते होते तेच पुन्हा 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 निवडून येत होते. परंतु इथं जर एक महत्त्वाची बाब पाहिली तर मताचं विभाजन इथं झाल्यामुळे नगराध्यक्षपदासाठी मोठ्या प्रमाणात नुकसान हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना झालेलं आहे. कारण की शरद पवार पक्षांची उमेदवारी दिल्यामुळे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी, परंतु नगरसेवक पदासाठी जास्त मतं नाही खाल्ली, परंतु एकाच एक लढत असल्यामुळे स्थानिकला इथं सुद्धा जे जुने आहेत मातबर नेते ते निवडून आलेले आहेत. परंतु काही ठिकाणी पराभवसुद्धा पत्करावा लागलेला आहे. याच्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे की मुस्ताक खुरेशी जे की मातबर नेते होते आणि अनेक टर्मपासून नगरसेवक असणारे मुस्ताक खुरेशी यांना इथं पराभव पचवावा लागला. तसेच पांडुरंग कुंभार यांना सुद्धा पराभव पत्करावा लागला. इथं हर्षद आंबुरे यांनी पांडुरंग कुंभार यांचा पराभव केलेला आहे. ही सुद्धा लढत बघण्यायोग्य होती. तसं पाहिलं तर नवीन उमेदवार मोठ्या प्रमाणात या नगरपालिकेमध्ये निवडून आलेले आहेत. अमरबाबू चौस असेल, लखन गायकवाड असतील, शीतलकुमार चोंदे असतील. शीतलकुमार चोंदे सुद्धा यांनी सुद्धा नरसिंग अण्णा जाधव यांचे सुपुत्र विश्वजित नरसिंग जाधव यांचा पराभव केला आणि वार्ड 1 मधून त्यांनी सुद्धा विजयशी खेचून आलेले आहे. त्याप्रमाणे ज्योती दीपक खारकर या सुद्धा निवडून आलेले आहेत. त्यानंतर जमील खुरेशी सुद्धा निवडून आलेले आहेत. त्यानंतर वाघमारे आहेत. असे नवीन उमेदवार सुद्धा मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत आणि इथली खेळीमेळीच्या वातावरणात रंगतदार लढतीमध्ये मोठ्या प्रमाणात हे निवडून आले. इथं सुद्धा निर्णायक असणारे मुस्लिम मतं इथं सुद्धा पडलेले आहेत आणि नगरसेवक पदाक निवडून येण्यासाठी सुद्धा मोठाचा फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरेला झालेला आहे. परंतु इथं काही ठिकाणी उमेदवार चुकीच्या दिल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं. उदाहरणार्थ वार्ड 3 मध्ये रोहन पारख यांच्या विरुद्ध असणारे बिदादा ही आणि काही काही मोजक्या ठिकाणी उमेदवाऱ्या चुकीच्या पडल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान, म्हणजे की तिथल्या स्थानिक लेवलचा विचार करून जुळतं घ्यायला कुठंतरी कमी पडल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान उद्धव बाळासाहेब ठाकरेला पक्षाला झालेला आहे आणि त्याचा फलस्वरूप म्हणजे नगराध्यक्ष पद हे शिवसेनेला विजयशी खेचून आलेले आहे. अशा पद्धतीनं इथला गड पुन्हा एकदा शिवाजी आप्पा कापसे यांनी आपल्याकडे खेचून आणलेला आहे. कारण की गेल्या बारीला राष्ट्रवादी काँग्रेस सागर मुंडे असतील, त्यांची पत्नी सुवर्णा सागर मुंडे हे नगराध्यक्ष होते आणि त्यानंतर प्रशासकीय कालावधी लागू झाला आणि त्यामुळे सुद्धा इथं महत्त्वाचं म्हणजे की भवर कंपनीचं जे अस्तित्व होतं की भवर कुटुंबाचं एक प्रभुत्व होतं की नगरपालिकेमध्ये, परंतु यावेळेस भवर कंपनीचं प्रभुत्व थोडंसं कमी झालं कारण की त्यांनी नगराध्यक्षपदासाठी थेट लढत दिल्यामुळे आणि त्याचं नुकसान उद्धव बाळासाहेब ठाकरेला झालं. पक्षवाढीसाठी एक फायदा आहे राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा शरद पवार पक्षाला, परंतु त्यांच्या कुटुंबातला एक व्यक्ती पुन्हा एकदा नगरसेवक पदासाठी निवडून आला आहे, तो परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून आशा सुधीर भवर या पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये भवर कंपनीचा एक मेंबर का होणार नगरपालिकेमध्ये यावेळेससुद्धा आहे. अशा पद्धतीने कळमचं जर राजकीय विश्लेषण जर पाहिलं तर हे पूर्णपणे शिवाजी आप्पा कापसे असेल, मुंदडा असतील आणि भवर या तिन्ही नेत्याशीच फिरला आणि यश अपयश हे न युती आणि आघाड्यामध्ये बिघाडी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तसं पाहिलं तर शिवाजी आप्पा कापसे यांची 4च नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात भाजपबरोबर जुळून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा महत्त्वाची एक गोष्ट इथंही सांगावी लागेल, नौका उमेदवार असणारा भूषण भारत करंजकर म्हणजे करंजकर कुटुंबातलं सुद्धा पुन्हा नगरपालिकेमध्ये कुठला ना कुठला मेंबर आलेलाच आहे. अशा पद्धतीनं नवीन नौका उमेदवार, तरुण उमेदवार हा सुद्धा भाजपच्या ह्याच्यावर या नगरपालिकेमध्ये गेला. अशा पद्धतीने इथली नगरपालिकेचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात चलबिचल झाला आणि अशा पद्धतीने कळममधलं राजकीय विश्लेषण आपल्याला सांगितलं. त्यानंतरची नगरपालिका आहे भूम नगरपालिकेमधलं की गाडवे यांचा शब्द संजय गाडवे हेच मूळ नगरपालिकेच्या हे, परंतु यावेळेस जर आपण पाहिलं तर सर्वपक्षीय आघाडी इथं झाली आणि गाडवेच्या विरुद्ध लढत झाली. इथली असं वाटत होतं की एकाकी निवडणूक होईल, परंतु इथली निवडणूक शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार अवस्थेमध्ये गेली आणि मोठ्या प्रमाणात इथं बदल झालेले आहेत आणि नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष पद खेचून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागले इथं गाडवे यांना, म्हणजेच तानाजी सावंत असेल कारण की ते शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे.
आणि तानाजी सावंतांनी कसोटी लागली होती आणि 198 मताने इथला नगर अध्यक्षपद निवडून आलेला आहे. आणि अशा पद्धतीनं तिथं सुद्धा उमेदवारी असेल आणि स्थानिक परिस्थिती असेल आणि एक प्रभुत्व असल्यामुळे एक राजकीय करिश्मा संजय गाडवे यांनी दाखवला आणि आपल्याकडे विजयशी खेचून आली. त्यानंतर पुढली नगरपालिका आहे परांडा. परांडा नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात पैजा लागल्या होत्या आणि कोण निवडून येईल हे शेवटपर्यंत सांगता येत नव्हतं. निवडणुकीचा निकाल सुद्धा तसा निकालाच्या दिवशी सुद्धा शेवटपर्यंत कुणी सांगू शकत नव्हतं की निकाल लागेपर्यंत कोण निवडून येईल. अनेक वार्ड असे होते की स्वतःचं प्रभुत्व असणार आहे. तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणात झाली आणि तिथं अनेक मातबर नगराध्यक्ष सुभाषसिंग सिद्दीवाला असतील, सुजितसिंग ठाकूर असतील, त्यांचे पुत्र या निवडणुकीमध्ये नगरपालिकेसाठी उभारले होते आणि त्यांचे पुत्र निवडून सुद्धा आलेले आहेत. परंतु इथं सुद्धा मुस्लिम वोट एक गट्टा मतदान हे जाकीर सौदागर यांच्या बाजूने गेला आणि जाकीर सौदागर यांचे जर आपण तिथले नगराध्यक्ष नगरसेवक जर पाहिले असतील तर सौदागर कुटुंबातले मोठ्या प्रमाणात नगर, परंतु तिथंही जाकीर सौदागर यांच्या दोन्ही पुत्रांना पराभव स्वीकारावा लागला नगरसेवक पदासाठी. परंतु ते स्वतः नगराध्यक्षपदासाठी 189 एवढ्या मताने विजयी झालेले. इथं जर पाहिलं तर इथं मोठ्या प्रमाणात जे पारंपरिक मतदार होते त्या पारंपरिक मतदारांनी एक बाजूला मतदान केलं आणि तिथंही क्रॉस वोटिंग झाली आणि मोठ्या प्रमाणात नाराजी एकमेकाची राहुल मोठे असतील किंवा इतर असतील या पक्षामुळे तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान. नगरसेवक फायदा झाला. इथं जनशक्ती आघाडीची नगरसेवक जास्तीचे आलेले आहेत. उपनगराध्यक्ष त्यांचाच होईल. परंतु नगराध्यक्षपदासाठी घासून झालेल्या प्रयत्नामध्ये तिथंही विश्वजित पाटील ज्ञानेश्वर पाटलाचे पुत्र यांना पराभव पत्करावा लागला आणि दोन्ही विश्वजित पराभव झाले. कळमध्ये विश्वजित नरसिंग जाधव असतील आणि इथं विश्वजित पाटील असतील. तर या दोघांचा पराभव झाला. इथं जर पाहिलं तर इथला एक गट्टा मतदान जे इतर असेल शिंदे असतील, शिंदेच्या वार्डामध्ये जो अनिल शिंदे असतील त्यांच्या वार्डामध्ये आणि शेवटी तानाजी सावंत यांनी शेवटपर्यंत आपले प्रयत्न चालू ठेवले आणि मोठ्या प्रमाणात इथले सुद्धा जादूची कांडी शेवटला फिरवली आणि त्याचा फायदा पूर्णपणे शिवसेनेला झाला. इथलं जर राजकीय विश्लेषण झालं तर एकास एक निवडणूक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक नेते एकत्र जनशक्ती आघाडीत आले, परंतु एकाकी झुंज देत असणाऱ्या तानाजी सावंतांनी शेवटच्या क्षणापर्यंत मजल देत विजयशी खेचून आला. इथे सुद्धा जाकीर सौदागर 189 मताने निवडून आले, परंतु नगरसेवक जास्तीचे जनशक्ती आघाडीचे आलेले आहेत. इथं सुद्धा महत्त्वाचं म्हणजे की जर कुठलं हे असेल तर इथं चिन्ह उशिरा भेटलं. इथंही पक्षाच्या चिन्हावर कोणी लढलं नाही आणि चिन्ह उशिरा छत्री हे चिन्ह भेटलं होतं आणि छत्रीच्या चिन्हामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात जे मतदार असतात इथं नोटांना मतदान पडलं काही ठिकाणी, काही नगरसेवक कमी मताने पडले. ह्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होतं की ग्रामीण भागात आजही सर्वसामान्य मतदारापर्यंत चिन्ह पोहोचत नाही आणि चिन्ह हे उशिरा दिलते, त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान हे तिथलं झालेलं आहे. अशा प्रकारे इथलं परांड्यामधलं हे जर राजकीय विश्लेषण असेल तर परांड्यामध्ये चिन्हाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला. इथं धनुष्यबाण हा पूर्णपणे जाकीर सौदागर यांना त्या चिन्ह असल्यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा सुद्धा, कारण की जुने जाणकार मतदान हे चिन्हाकडे बघून सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान करतात. हे नगरपालिकेची निवडणूक असेल तरी चिन्हाचा सुद्धा फायदा मोठ्या प्रमाणात जाकीर सौदागर यांना झाला. अशा पद्धतीने इथलं परांड्यामधला निकालचं विश्लेषण आपण पाहूया. त्यानंतर आपण पाहू तुळजापूर. तुळजापूरमध्ये जर आपण पाहिलं तर तुळजापूरमध्ये हे ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत असणारं नाव मास मार्केटिंगचा प्रकार असतो तो आपोआप पिंटू गंगणे यांच्या पत्त्यावर पडला. विनोद पिंटू गंगणे यांचं नाव चर्चेत आलं मोठ्या प्रमाणात आणि प्रचार यंत्रणेमध्ये राणा पाटील यांनी सर्व पणाला लावला आणि तिथं पूर्णपणे विरोधी पक्ष जेव्हा असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल त्यांनी ड्रग्स इतर प्रश्नावरच मोठ्या प्रमाणात चर्चा केली आणि आपोआप मास मार्केटिंगमध्ये सर्वसामान्य जनतेपर्यंत हे नाव विनोद पिंटू गंगणे हे गेलं आणि नगराध्यक्षपदासाठी जे असणारे दुसरे
उमेदवार जे की हे जे होते महाविकास आघाडीचे त्याच्यामध्ये तर इथं महत्त्वाचं आहे की कधी नाही ती एकतर्फी निवडणूक झाली नाही. इथं सुद्धा मोठ्या प्रमाणात टप दिलेले आहे आणि जी अपेक्षा नव्हती गंगणे कालच्या आपण जर मुलाखत पाहिली असेल पिंटू गंगणे यांना अपेक्षा नव्हती की जास्तीच्या मतानं मी निवडून येईल अशी आशा होती. परंतु इथं सुद्धा मताचं मोठ्या प्रमाणात डिवायडेशन झालं. ते निकालापर्यंत जाऊ शकलं नाही. परंतु तब्बल 10,000 मतं घेतलेले आहेत आणि त्याचा सुद्धा फायदा महाविकास आघाडीला पक्षवाढीसाठी मोठ्या प्रमाणात झाला आणि तिथं विरोधक प्रभावी तयार झालेला आहे. फक्त 2,000 मतांनीच 1,700 कितीतरी मतांनी विनोद पिंटू गंगणे निवडून आलेले. गेल्या वेळेस पाहिलं असेल तर बिनविरोध सुद्धा जागा काही लागल्या होत्या गेल्या नगरात आणि तब्बल सर्वची सर्व जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळेस होती. पुन्हा भाजपच्याच म्हणायचं पत्त्यावर होती आणि आज जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मताचं डिव्हायडेशन झालं आणि विरोधक सक्षमपणे तिथंही तयार झालेला आहे आणि त्याचा सुद्धा फायदा भविष्यात पक्षवाढीसाठी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडी असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला होणार आहे. आणि त्यानंतर आपण पाहूया उमरगा मतदारामध्ये तिरंगी लढत होती. इथं भाजप आणि काँग्रेस यांची युती झाली. काँग्रेस म्हणजे साधारणतः आपण विचार केला तर काँग्रेस आता त्या पट्ट्यामध्ये तर काँग्रेस म्हणजेच भाजप आहे आणि भाजप म्हणजेच काँग्रेस. कारण की बसवराज पाटील भाजपमध्ये गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये पट्ट्यामध्ये प्रभाव हा भाजपचा वाढलेला आहे आणि काँग्रेसनं सुद्धा बसवराज पाटीलाशी मिळतो जुळतो. कारण की बसवराज पाटील हे जुने पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आणि उमरगामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं प्रभुत्व आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे. परंतु भाजप आणि काँग्रेसने उमेदवारी दिल्यामुळे तिथं चालुक्य यांचे स्थानिकचे नेते असणारे चालुक्य यांचं सुद्धा प्रभुत्व आहे आणि तिथं रवींद्र गायकवाड माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पुत्रांना उमेदवारी द्यायला त्यांनी प्रतिष्ठेची निवडणूक केली आणि मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा राबवून मोठ्या प्रमाणात यंत्रणा आणि सर्व जाती धर्मांना एका आणि तिथंही सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने रज्जाक अत्तार यांना मुस्लिम उमेदवार दिलता आणि तिथं सुद्धा मताचा डिवायडेशन झाला आणि ते डिवायडेशन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात किरण गायकवाड यांना फायदा झाला आणि किरण गायकवाड यांची गायकवाड कंपनीमधून रवींद्र गायकवाड यांचे पुत्र नगराध्यक्षपदासाठी जास्तीच्या मताने निवडून आले. धाराशिव जिल्ह्यातला सर्वात जास्त मताने जर निवडून आले असतील तर ते किरण गायकवाड असतील आणि त्यांनी विजयश्री खेचून आली. ही प्रतिष्ठेची निवडणूक होती कारण की विधानसभेनंतर थोडेसे बॅकफूटवर गेलेले रवींद्र गायकवाड यांना राजकीय उभारी देणारा हा निकाल त्यांच्या बाजूने लागला आणि त्याचा फायदा निश्चितपणे झाला. इथं जर पाहिलं तर उमेदवारी देताना सुद्धा मुस्लिम उमेदवार आणि किरण गायकवाड आणि चालुक्य याचा सुद्धा फायदा निश्चितपणे किरण गायकवाड यांना झालेला आहे आणि त्याचा फलस्वरूप म्हणजे त्यांना विजयश्री खेचून आणण्यामध्ये फायदा झालेला आहे. अशा पद्धतीनं नळदुर्ग असेल, नळदुर्गमध्ये स्थानिक नेत्यांचं प्रभुत्व, लोहार असेल, लोहाऱ्यामध्ये तर बसवराज पाटील यांचे बंधू बापूराव पाटील हे निवडून आलेले आहेत. इथं सुद्धा बसवराज प्रभुत्व आहे. काँग्रेस आणि भाजप एकच असल्यासारखा प्रकार आहे आणि तिथलं मतदार पूर्णपणे एका बाजूला डिवाईड झाला आणि निश्चितपणे त्याचा फायदा कारण की भाजप हे सत्तेत असल्यामुळे निश्चितपणे तिथं स्थानिकच्या नेत्यांचं प्रभुत्व असल्यामुळे सर्वस्वी बापूराव पाटलांना विजय होण्यामध्ये फायदा झाला. तिथं विरोधी पक्षाला आपलं मतदान राखून ठेवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करणे करून कुठेही यश आलं नाही. अशा पद्धतीने धाराशिव जिल्ह्यामधल्या एकूण नगरपालिकेचा जर विचार पाहिला तर अशा प्रकारे यश अपयश आपण पाहिलेलं आहे. कशा पद्धतीने कुठं युती झाली, कुठं नाही झाली आणि त्याचा फायदा कुणाला झाला हे आपण सविस्तर राजकीय विश्लेषण पाहिलं. तुम्हाला काय वाटते याबद्दल आम्हाला कमेंट करून कळवा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. जय हिंद. आमच्या चॅनलचं नाव आहे राजकीय एक ग्रामीण भागातलं एक चॅनल आहे, एक शेतकरी पुत्राचं चॅनल आहे.
आणि आपल्याला नवनवीन माहिती ग्रामीण भागातल्या सर्व काही या चॅनलवर मिळाली. धन्यवाद.